गावाकडे राहणारी साक्षी दिसायला सुंदर, गोरी, सडपातळ बांधा, लांब केसांची वेणी, बघता क्षणी कोणालाही आवडेल अशीच होती. अभ्यासात देखील ती हुशार होती. 12वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. साक्षीला स्वयंपाक करण्याची आवड असल्याने आईने तिला स्वयंपाक करायला देखील शिकवला होता. साक्षी स्वयंपाक छान करायची. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच तिच्यासाठी एक स्थळ आलं. मुलगा अथर्व मुंबईमध्ये नोकरी करत होता. त्याचे इंजिनियर झालेले होते. त्याला चांगलं पॅकेज पण होतं. अथर्वचे स्थळ साक्षीसाठी योग्य होतं. बघण्याचा कार्यक्रम झाला. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि काही दिवसातच लग्न झालं. अथर्वला बाबा नव्हते व आई गावी राहत होती. अथर्वचे लग्न ठरल्यानंतरच आई मुंबईत गेली. नवीन सून घरात येणार म्हणून त्यांनी अथर्वला सांगून घरामध्ये बदल करून घेतले. घर छान सजवलं आणि त्या गावी परतल्या. लग्न गावीच होतं. लग्नाच्या दिवशी साक्षी साडीत खूप छान दिसत होती. सप्तपदी घालताना दोघांनाही एक वेगळीच हुरहुर होती. सहजीवनाची सुरुवात झाली. लग्न झाल्यावर दोघे मधुचंद्रासाठी बाहेर फिरायला गेले होते. गावात वाढलेली साक्षी, तिला फॅशन वगैरे काही माहिती नव्हतं. फिरायला गेल्यावर अथर्वनेच तिला फॅशनेबल कपडे घेतले. दोघे समुद्रकिनाऱ्यावर मस्त हातात हात घालून फिरायचे. दोघे नवजीवनाची स्वप्ने रंगवत होते. दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या, मनं जुळली. साक्षी आता अगदी रमून गेली. 2-4 दिवस दोघांनी मस्त एन्जॉय केलं. नवदाम्पत्य मुंबईमध्ये परतलं. अथर्व कामाला जायला लागला. नव्या शहरात सुरुवातीला अथर्वची आई साक्षीची सोबत म्हणून राहायला आली होती. त्यांच्याबरोबर नाश्ता जेवण करण्यात साक्षीचा वेळ जायचा. अथर्व जर कधी संध्याकाळी लवकर आला तर ते दोघे फिरायला देखील जायचे. काही महिने झाल्यावर अथर्वची आई पुन्हा गावी गेली. मग मात्र साक्षीला घरात एकटीला कंटाळ यायचा. साक्षीने वाचनालयातून पुस्तके आणायला सुरुवात केली. पुस्तके वाचून तिचा वेळ जायचा. हळूहळू बिल्डिंगमधल्या बायकांशी ओळख झाली. मग साक्षीचा वेळ छान जायचा. अधूनमधून बायकांचे कार्यक्रम चालायचे. जसजसे दिवस पुढे जात होते तसतसा अथर्वचा कंपनीतील कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत होता. रोज यायला त्याला उशीर व्हायचा. कामाचं प्रेशर पण होतं. त्यामुळे अथर्व पाहिजे तेवढा वेळ साक्षीला देऊ शकत नव्हता. पण तिची काळजी घ्यायचा, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा. लग्नाला आता 1.5 वर्ष झाली होती. संसाराच्या वेलीवर फुलण्याची चाहूल लागली. साक्षी आणि अथर्व एकदम खुश झाले. सर्वांनाच खूप आनंद झाला. तेव्हा अथर्व साक्षीची खूप काळजी घ्यायचा. तिला सगळं काही आठवणीने खायला द्यायचा. साक्षीच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. 7व्या महिन्यात साक्षीची आई गावावरून साक्षीला घेऊन जायला आली. साक्षीचे छान डोहाळे जेवण केले. साक्षीच्या चेहऱ्यावर पण अथर्वला सोडून माहेरी जावं लागणार म्हणून तिला चैन पडत नव्हतं. अथर्वची अवस्था पण तशीच होती. साक्षी अथर्वचा निरोप घेऊन माहेरी गेली. 9 महिने पूर्ण झाल्यावर साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अथर्व तर बाळाला बघून खूप खुश झाला. बाळाचे नाव आरोही ठेवले. आरोही 3 महिन्यांची झाल्यावर साक्षी मुंबईत आली. आरोहीचा खोडकरपणा, बालपण बघून अथर्वला खूप आनंद व्हायचा. अथर्वची आई पण गावावरून आली होती. नातीला खेळवण्यात त्यांचा वेळ छान जायचा. तेव्हा साक्षीने व अथर्वने आईला मुंबईत राहायचा आग्रह केला. नातीमुळे वेळ जायचा म्हणून त्याही तयार झाल्या. आरोही हुशार होती, दिसायला सुंदर होती. आई, बाबा, आजी तिचे सगळेच लाड करायचे. अभ्यासात देखील ती हुशार होती. तिने बाबांसारखं मोठं व्हायचं ठरवलेलं होतं. सगळं छान चालू होतं. पण काही वर्षातच अथर्वची आई देवाघरी गेली. अथर्वला दुःख अनावर झालं. तो साक्षीला म्हणाला, आज मी आई आणि बाबा हे दोन्ही छत्र गमावून बसलो आहे. बाबा गेल्यानंतर आईनेच मला, आई वडील या मायेने मला सांभाळलं होतं. तेव्हा साक्षी अथर्वला धीर देत म्हणाली, नियतीपुढे काहीच चालत नाही. त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेतच.
आरोहीला पण आजीची उणीव भासत होती. त्याच दरम्यान अथर्वला कंपनीत प्रमोशन मिळालं, पण त्याला आता महिन्यातून 3-4 वेळा बाहेर गावी जायला लागायचं. प्रवाससुद्धा सतत करावा लागायचा. एके दिवशी कामानिमित्ताने अथर्व प्रवास करत असतानाच त्याचा अपघात होतो. त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात येतं. रक्तप्रवाह खूप झाल्यामुळे ऑपरेशन करणे गरजेचं होतं. हे जेव्हा साक्षीला समजलं तेव्हा ती घाबरली. तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीला आणि अथर्वचा मित्र दिनेशला फोन करून ऑपरेशनविषयी सांगितलं. अथर्वने साक्षी व आरोहीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने साक्षीला आणि आरोहीला जवळ घेतलं. परत अशी वेळ येईल की नाही असा विचार त्याच्या मनात थैमान घालत होता. साक्षी स्वतःला सावरत तिने अथर्वचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस." मग अथर्वच्या काही टेस्ट करून त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. आरोही देखील आईचा हात पकडून बसली होती. तितक्यातच ऑपरेशन थिएटरचा लाईट लागला. ऑपरेशन चालू असतानाच अथर्व देवाघरी गेला. साक्षीवर आभाळ कोसळल्यासारखंच झालं. ती जोरात रडत होती. आरोहीसुद्धा तिच्या कुशीत शिरून रडत लागली. अथर्वचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी घरी आणला. साक्षीच्या डोळ्यातील पाणी काही थांबतच नव्हतं. आरोहीसुद्धा गोंधळलेली होती. अथर्वला काही वेळातच अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. साक्षीला अथर्वबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत होते. फक्त 20 वर्ष संसार झाला होता. किती स्वप्न बघितली होती. तिने भातुकलीच्या खेळातल्यासारखा अथर्व अर्धवट डाव सोडून गेला होता. या घटनेने साक्षीला रात्री झोप लागत नव्हती. साक्षी आरोहीला बोलत होती, "रथाचं एक चाक गळून पडलं. एका चाकाने हा रथ मी आता कसा चालवू? जोडीदाराशिवाय आयुष्य व्यर्थ आहे." साक्षीला हुंदका अनावर झाला. आरोही आईला म्हणाली, "आई, मी तुझ्यासोबत आहे ना. जाणारा गेला, तरी पाठी राहिलेल्यांना त्यांचं आयुष्य जगावं लागतंच." अथर्वचा मित्र दिनेशने कंपनीच्या सगळ्या तरतुदी पूर्ण केल्या. विम्याचा चेक आणून दिला. आलेल्या पैशातून साक्षीने गृहकर्ज फेडलं. आरोहीचे पुढचे शिक्षण पूर्ण करायचं होतं. महिन्याचा खर्च भागवायचा होता. याची साक्षीला चिंता पडली होती. आरोही कॉलेजमध्ये जाऊ लागली, तेव्हा साक्षीला घर खायला उठायचं. अथर्वच्या आठवणीने ती बेचैन होऊन रडत बसायची. दिनेश आणि साक्षीच्या मैत्रिणीने साक्षीला नोकरी करण्याचा सल्ला दिला. एका कंपनीत साक्षीला नोकरी लागली. आता कामात तिचे मन रमल्यामुळे ती पूर्वीसारखी अथर्वच्या आठवणीत बुडून राहत नव्हती. आरोही चांगले गुण मिळवून 12वी पास झाली आणि तिला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला. दिनेश अधूनमधून घरी फेरी मारायचा. तो नेहमी आरोहीला मार्गदर्शन करायचा. ती चांगल्या गुणांनी पास झाल्यावर तिला आपल्याच कंपनीत कामावर घेणार असं त्याने आरोहीला सांगितलेलं होतं. आरोही मोठी व्हायला लागल्यावर तिला पुरुष आणि स्त्री यांची एकमेकांबद्दलची ओढ, सहवास, स्पर्श, प्रेम, सुख, नवरा-बायकोचं सहजीवन याबद्दल कळायला लागलं होतं. त्यामुळेच आपली आई हे सुख उपभोगू शकत नाही म्हणून तिला वाईट वाटत होतं. तिच्या मैत्रिणीचे आई-बाबा कुठे कुठे फिरायला जायचे त्यावेळी आरोहीला आपल्या आईबद्दल वाईट वाटायचं. जेव्हा आरोहीला चांगले गुण मिळाले तेव्हा दिनेशने तिला आपल्या कंपनीत कामाला लावलं आणि दिनेश तिथे असल्यामुळे साक्षीला चिंता नव्हती. कधी उशीर झाला तर दिनेश तिला सोडायला घरी यायचा. आरोहीला नोकरी लागून 3 वर्ष झाल्यानंतर साक्षी तिचे लग्न करायचे ठरवते. पण आपण एकटी पडणार या विचाराने तिला झोपच लागत नव्हती. तेव्हा आरोही आईला म्हणाली, "मी तुला एकटीला सोडून जाणार नाही. मी लग्नच करणार नाही." तेव्हा साक्षी तिला खूप समजावते. दिनेश आरोहीला घरी सोडायला यायचा. मग कधीतरी साक्षी त्याला जेवून जायला सांगायची. दिनेशशी बोलता बोलता आरोहीला कळतं की दिनेशने आईच्या आजारपणामुळे योग्य वयात लग्न केलं नाही. मग वय वाढल्याने दिनेशचं लग्न जमलंच नाही. दिनेश काही दिवस कामावर येत नाही. आरोही फोन करून चौकशी करते तर तिला कळतं की त्याची तब्येत ठीक नसल्याने दिनेशला ॲडमिट केलेलं असतं. तेव्हा आरोही आईला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावते. साक्षीला हॉस्पिटलमध्ये आल्यावर आरोही दिनेशचे औषध आणायला जाते. दिनेश झोपलेला असतो. त्याच्याकडे पाहून साक्षीला अथर्वची आठवण झाली. तिने दिनेशच्या कपाळावरून हात फिरवला आणि दिनेशचा हात हातात घेतला. त्या मायेच्या स्पर्शाने दिनेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तितक्यातच आरोही औषध घेऊन येते.
साक्षी तेव्हा एकदम दचकते आणि पटकन उठून बाहेर जाते. ती खूप बेचैन होते. काही वेळाने मग साक्षी आणि आरोही घरी परत येतात. घरी आल्यावर आरोहीच्या मनात विचार येतो की काका आईसाठी चांगला जोडीदार आहेत, पण आई तयार व्हायला हवी. तेव्हा आरोही तिच्या आईच्या मैत्रिणीला आणि दिनेशच्या जवळच्या मित्राला फोन करून हा विचार आपला सांगते. दोघांना देखील ते पटतं. दिनेशचा मित्र दिनेशसोबत साक्षीबद्दल बोलतो. तेव्हा दिनेश म्हणतो की जर ती तयार असेल तर माझी तयारी आहे, पण तिच्यावर कोणतीही सक्ती नको. साक्षी आरोहीला सांगते, मी तुझ्यासाठी स्थळ बघितलं, तर आपण बघण्याचा कार्यक्रम करूया. त्यावर आरोही म्हणते, मी तुला एकटीला सोडून जाणार नाही. आधी तुला तुझा जोडीदार हवा, मगच मला. साक्षी म्हणते, तू बरी आहेस ना? मला कुठला आता जोडीदार मिळणार? मी आता सासू होणार आहे. आरोही पटकन म्हणते, आई, दिनेश काका तुझ्यासाठी चांगला जोडीदार आहेत. आयुष्याच्या तिने सांजला मन हळवं होतं. त्यावेळेस आपलं म्हणून कोणीतरी हवं. तू दिनेश काकांशी लग्न केलंस तरच मी लग्न करेन. मी माझा जीवनसाथी बघून ठेवलाय, पण आधी तू तुझ्या लग्नाला होकार दिलास तरच मी लग्न करेन. तू तुझ्या हाताने माझं कन्यादान करावं अशी माझी इच्छा आहे. साक्षी आता विचारात पडते. आरोहीचे विचार तिला पटतात. मैत्रीण पण तिला येऊन समजावते. तेव्हा अखेर साक्षी लग्नाला होकार देते. मग आरोही तिला तिच्या कंपनीतल्या संकेतबद्दल सांगते. संकेत 2-4 वेळा घरी येऊन गेलेला होता, म्हणून साक्षीला देखील माहिती होता. संकेत हुशार मुलगा होता, त्यामुळे साक्षी लगेच होकार देते. आरोही संकेतच्या मदतीने दिनेश काकांसाठी छान खरेदी करते. आईसाठी छान साडी घेते. काही ठराविक माणसांच्या उपस्थितीमध्ये साक्षीचं लग्न होतं. त्या क्षणी साक्षी आणि आरोहीच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. आईला जोडीदार मिळाल्याचं तिचं आयुष्य छान जाईल या विचाराने आरोही खुश होते. पुढच्या काही दिवसातच आता सगळं मिळून आरोहीच्या लग्नाच्या तयारीला लागतात. साक्षी पण नव्या उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागते. अखेर लग्नाचा दिवस येतो. साक्षी स्वतः आरोहीचे कन्यादान करते. आईच्या लग्नाचा आनंद आणि आईला सोडून जाण्याचं दुःख या संमिश्र भावनांनी आरोहीच्या डोळ्यात पाणी येतं. तितक्यातच संकेत गाडीचा हॉर्न वाजवतो. आरोही आईचा निरोप घेऊन तिच्या सहजीवनाला सुरुवात करते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.